जय शिवराय. मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा म्हणजे एकच छत्रपती शिवाजी महाराज. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर तुम्ही म्हणत असतात की आज तुम्ही व्हिडिओची स्टार्टिंग केली आहे. तर हो, कारण आमच्या शेजारला शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज बसले होते. हे तर तुम्ही पाहिलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये. तर त्याचेच लहान लहान मुलांचे वगैरे तिथे खेळ बरेच घेतले होते. म्हणलं चला थोडं तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि आजच्या दिवशी सोमवार होता. तो कालचा संगीत खुर्चीचा जो व्हिडिओ होता तो कालचा होता आणि आजच्या दिवशी सोमवार होता. म्हणजेच व्हिडिओ यायला थोडा माझ्याकडून उशीर झाला त्यामुळे. तर इथे बघा मी महादेवाच्या मंदिरात आले होते. तर तिथंच जवळ ना चाफ्याच्या फुलाचं झाड आहे आणि स्वामींना देवीला आपले चाफ्याची फुलं खूप आवडतात. त्यामुळे मग म्हणलं की चला. आणि खाली बरेच चाफ्याचे फुलं पडले होते त्यामुळे मी पूर्ण फुलं गोळा करून घेतले. आणि म्हणजे आणि येताना ना वाटेने आम्ही इथं जवळपास कुठं दुर्वा पण भेटत नाही आणि रोज संध्याकाळी मला दुर्वा लागतात पूजा करायला गणपती बाप्पाची. त्यामुळे तिथून येताना दुर्वा पण मी बऱ्याच घेऊन येत असते. म्हणजे आल्याच्यानंतर 4-5 दिवस तरी टेन्शन नाही. एक पिंडी ठेवून रोज व्हायला येते गणपती बाप्पाला. त्यामुळे तर सोमवार असल्यामुळे ना दुपारचं संध्याकाळी मला सोमवार सोडायचा होता. त्यामुळे मी आल्याच्यानंतर दुपारून कॉफी घेतली. म्हणजे दूध गरम करून घेतलं, त्यात चमच्यावर कॉफी टाकली, साखर टाकली आणि गरम करून घेतलं. म्हणजे कसं जेवणाचं टेन्शन नाही, थोडंसं आराम वाटतं कॉफीनं. आणि कॉफी पिलेली आपल्या शरीराला चांगलं असतं त्यामुळे. तर इथे बघा आज संध्याकाळी ना रांगोळी स्पर्धा होती इथं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी. तर इथे बघा मुलींचा किती कलबलाट चालू आहे. 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासूनच त्यांचा कालवा होता. झाडून काढायचं, पाणी शिंपडायचं, रांगोळ्या काढायचं, बरेच कालवा चालू होता. तर मुलं वगैरे मोठे कोणीच नव्हते. त्यांनी सांगितलं होतं तुमच्या तुम्ही रांगोळी काढा आणि त्यावर तुमचं नाव टाका. त्यामुळे तर बऱ्याच आजूबाजूच्या बायका वगैरे बघायला येत होत्या, कोण कसं काढतंय कोण कसं काढतंय. सगळ्या मुली लहान लहान होत्या त्यामुळे त्यांना काही एवढं जमत नव्हतं. तरी पण एका मुलीनं तर शिवाजी महाराजांची मूर्ती काढली होती, खूप छान काढली होती. आणि दुसरीनं पण अजून एका म्हणजे दोघी तिघीने खूप छान काढल्या होत्या शिवाजी महाराजांच्याच रांगोळ्या. तर त्यांचाच पहिला आणि दुसरा नंबर काढला होता, दुसरा तिसरा. तुम्ही म्हणत असेल लहान बाळ कोण आहे, तर शेजारचं रांगोळी स्पर्धा चालले. ही पिल्लू पण आले रांगोळी काढायला. आहे का नाही पिल्लू? तू पण आली ना रांगोळी काढायला? ही पिल्लू आले रांगोळी काढायला. बघा कसं दिसतंय पिल्लू. आली का रांगोळी काढायला तू? बघ इकडं, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे बघ, इकडे इकडं. हो कसं दिसतंय, कसं दिसतंय. तर ती मुलगी खूप क्यूट आहे, खूप छान आहे. जास्त करून येत नाही, आज पहिल्यांदाच आली होती आमच्या इकडं. लहान असल्यामुळे तिला बाहेर काढत नाही ती जास्त करून. तर असो. तरी ते बघा आता रांगोळी संध्याकाळच्या सगळ्याच्या फायनली पूर्ण झाल्या होत्या. शिवाजी महाराजांची मूर्ती बघा आणि पलीकडे एक झेंड्याची आहे, म्हणजे एवढं व्यवस्थित दिसत नाही इथून, पण ती पण रांगोळी खूप छान होती. तर बऱ्याच मुलींनी रांगोळ्या काढल्या होत्या, पण त्यातले 3च नंबर त्यांना काढायचे होते. त्यामुळे तर आता थोड्या वेळाने फायनली येणार होते सगळेजण चेक करायला कोणाची कोणती रांगोळी काढली. तर त्याच्यावर सगळ्यांनी नावं टाकली होती. तरी पण 5वी 6वीच्या आतल्याच मुली होत्या, तरी सगळ्यांनी खूप छान रांगोळ्या काढल्या होत्या त्यांच्या हिशोबाने. तुम्ही बघत असाल की किती मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्यात त्यांनी. तरी ते बघा संध्याकाळचं दृश्य किती छान वाटते. आता थोडं बुच्चं वाटते दारात आमच्या, कारण आता 8 दिवस कंटिन्यू गलबलाट बराच होता. लाइटिंग वगैरे चौकट लावलेले होते, टेप वगैरे चालू होते, गाणे वगैरे शिवाजी महाराजांचे कंटिन्यू चालू होते. रोज काही ना काही खेळ घेत होते. त्यामुळे खूप भारी वाटत होतं. पण आता शांत झालं सगळं वातावरण. तर बघा संध्याकाळचं दृश्य किती छान वाटायला लागले म्हणून मी तुम्हाला इथं दाखवत होते. तर बोलत होते पण टेप चालू होतं त्यामुळे आवाज येत नव्हता व्यवस्थित. तर आपण घरात आलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर आज बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ शूट करते आणि बऱ्याच दिवसातून आज मी बोलायला लागले. कंप्लीट आज 15 दिवस झाला असेल व्हिडिओ कोणताच घेतला नाही मी आणि बोलले पण नाही. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल की मी यावेळेस किती आजारी होते. तर असं इथं ना गेल्या वर्षी एवढे काही खेळ घेतले नव्हते, पण ह्या वर्षी भरपूर खेळ घ्यायला चालू आहेत. लहान लहान मुलींचा एकदम कलबलाट आहे. केव्हापासून झालं 5 वाजल्यापासून कालवा आहे त्यांचा.
एका चढीवून एक रांगोळ्या काढल्यात. 5वी 6वी पर्यंतच आपल्या पुरी होत्या तरी रांगोळ्या एका चढीवून एक काढल्यात त्यांनी. मला पण वाटलं नव्हतं एवढ्या छान रांगोळ्या काढतील म्हणून, पण खरंच खूप छान रांगोळी काढली. एक जणीनं शिवाजी महाराजाचा किल्ला आणि झेंडा काढला, एक जणीनं शिवाजी महाराजाची मूर्ती काढली. खूप म्हणजे खूप छान दिसायला लागल्यात रांगोळ्या सगळ्यात. तर चला आता संध्याकाळी अजून खेळ आहेत. लिंबू चमचा, रात्री संगीत खुर्ची झाली होती, आता लिंबू चमचा, अजून कोणते कोणते खेळ आहेत मला पण माहीत नाही. पण मला बाहेरूनच कळालं की पोत्यातल्या उड्या आहेत म्हणून. पण बघू आता तुमच्यासोबत शेअर करेलच मी कोणते कोणते खेळ घेतलेत तर. आणि आमच्या शेजारला असल्यामुळे मला बघण्यात येते. बाहेर जर कुठं असलं असतं तर आवर्जून जाण्यात आलं नसतं. म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि संध्याकाळचं दृश्य किती छान दिसतंय. जोपर्यंत शिवाजी महाराज आहेत ना तोपर्यंत खूप म्हणजे खूप भारी वाटतं. पण ते गेले ना मग नंतर वेगळं बुच्चं वाटतं एकदम. म्हणजे गल्लीच आमची पूर्ण सुनी होती एकदम. त्यामुळे तर असो चला, आज माझी जरा तब्येत बरी झाली त्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली. नाहीतर मग व्हिडिओ कसलाच घेतला नव्हता. तरी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते कारण चेकच बंद करून पण नाही जमत, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकत होते एखादा. तर म्हणलं चला आता मोठ्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यामुळे मग सुरुवात केली आजपासून. तर तुम्हाला फक्त शिवाजी महाराजाचाच व्हिडिओ येईल हा पूर्ण, कालचा आजचा मिळून. तर चला मग संध्याकाळचे खेळ बघू आपण आता कसे घेत आहेत, काय करतायत काय नाही. तर मग चला मग संध्याकाळचा व्हिडिओ बघू आपण. संध्याकाळचा म्हणजे आता संध्याकाळ झाले 7 वाजलेत आता. तसं तर 9 वाजेपर्यंत खेळ चालतील त्यांचे, मग नंतर माझ्या व्हिडिओचा एंड होईल. तर चला मग बघू आपण त्यांचा खेळ चालू झाल्याच्या नंतर. तर बघा कालच्या व्हिडिओ म्हणजे काल जे आहे ना संगीत खुर्ची घेतली होती, भाषण घेतलं होतं. आणि आज बघा इथं लिंबू चमचा झालो आहे मुलांचा. आणि आता पुढे मुलींचा आदिती नाही ती गेली की कुठे अगं बाई कोण घ्यायची. चला थोडं शेअर केलं होतं. त्यांचा पण खेळ झाला, त्यांचा आता बक्षीस चालू आहे. चला व्हिडिओचा एंड करते.